एक राज्य, एक पक्ष आणि पुन्हा एकदा फुटीची चर्चा. महाराष्ट्रात 2022 साली शिवसेना फुटली, 2 गट झाले. आजही ठाकरे गटातून आउटगोईंग आणि शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. तिकडे पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपानं मुसंडी मारल्यानंतर ममता दिदींची तृणमूल काँग्रेस फुटली आहे. आम आदमी पक्षालाही फुटीचा फटका बसलाय. अशातच आता गोव्यात काँग्रेस फुटणार की काय ही चिन्ह दिसतायत. हो, कारण गोव्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना काँग्रेसमध्ये फुटीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर पक्षात नाराजी वाढली आहे का? काही नेते स्वतंत्र पक्षाच्या तयारीत आहेत का? आणि या सगळ्यात आज गोव्यात दाखल होणार आहेत ते म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल. ते नेमकी कोणती भूमिका बजावणार आहेत? पुढच्या 3 मिनिटात समजून घेऊया गोवा काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे. नमस्कार, मी संघवी राजवर्धन. लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गोव्यातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने शिल्लक आहेत आणि अशा निर्णायक टप्प्यावर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत कलहाची चर्चा रंगू लागली आहे. विरोधकांशी लढण्याआधी काँग्रेसला स्वतःच्याच घरातील नाराजीचा सामना करावा लागणार का, हा प्रश्न आता अधिक तीव्र झालाय. प्रदेशाध्यक्षपदावरून अमित पाटकर यांना बाजूला केल्यानंतर पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी वाढल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर गोवा काँग्रेस नावानं स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही नाराज नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे नव्या पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आल्यानंतर या चर्चांना आणखी वेग आला. ही केवळ एका पक्षातील नाराजी नाही, तर आगामी निवडणुकीच्या गणितावर परिणाम करू शकणारी घडामोड ठरू शकते. कारण पक्ष फुटला तर मतांचं विभाजन होण्याची शक्यता निर्माण होईल आणि त्याचा फायदा कोणाला होईल, हा प्रश्न आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल गोव्यात येत आहेत. हा केवळ नियमित दौरा नाही, तर पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न म्हणूनही या भेटीकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे या दौऱ्यातून कोणता संदेश दिला जातो आणि नाराज नेत्यांची भूमिका काय राहते, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. वेणुगोपाल नाराज नेत्यांची समजूत काढतील, मतभेद मिटवतील की हा दौरा केवळ डॅमेज कंट्रोल पुरताच मर्यादित राहील, याची उत्सुकता आहे. गोव्याच्या राजकारणासाठी ही परिस्थिती नवीन नाही. याआधीही काँग्रेसमध्ये बंड, पक्षांतर आणि नव्या राजकीय समीकरणांनी राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली आहे. त्यामुळे यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. आता खरी परीक्षा आहे ती काँग्रेस नेतृत्वाची. निवडणुकीपूर्वी पक्षाला एकसंघ ठेवण्यात नेतृत्व यशस्वी ठरणार का? तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत विश्वास पुन्हा निर्माण होणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीहून आलेल्या नेतृत्वांच्या हस्तक्षेपानंतर ही नाराजी शांत होणार की गोव्याच्या राजकारणात आणखी नव्या अध्यायाची सुरुवात होणार, हे पाहणं गरजेचं आहे. पुढचे काही दिवस गोव्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण वेणुगोपालांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसमधील नाराजी संपते की आणखी तीव्र होते, यावर आगामी विधानसभा निवडणुकीची अनेक समीकरणं अवलंबून असतील.